हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत आलू पराठा. त्याच्यासाठी उकडून घेतलेला बटाटा छानपैकी खिसून घेतला आहे. त्याच्यामध्ये घातला आहे कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची पण मस्त बारीक चिरून टाकायची. त्याच्याने चव अजून अधिक छान येते. मग त्याच्यात थोडी हळद, धना पावडर, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, जेणेकरून कलर अजून छान येईल. आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून थोडं त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. हे मिश्रण सर्व एक छान मिक्स करून झाल्यावर गव्हाच्या पिठाची छान अशी कणकेचा उंडा करून त्याच्यामध्ये आपण हे सारण मस्त लॉक करून घेणार आहोत. मी एक जाडीचाच असा हा पराठा बनवणार आहे, जेणेकरून त्याची चव अप्रतिम येते. मग त्याच्यानंतर आपण त्याला हलक्या हाताने असं प्रेस करून घेणार आहे की जेणेकरून मिश्रण हे सर्वीकडे पसरेल. मग त्याच्यानंतर हलक्या हाताने असा मस्त बारीक लाटून घ्यायचा आहे पराठा, जेणेकरून तो खायला पण छान स्वादिष्ट लागतो आणि अत्यंत क्रिस्पी असा पराठा तयार होतो. फुल हीटवर मस्त दोघं साईडने आपण शेकून घेणार आहोत पराठा. त्याच्यानंतर मस्त तेल लावून किंवा तुम्ही बटर पण लावू शकता, पण तेलामध्ये शेकल्यावर अत्याधिक छान क्रिस्पी असा हा आलू पराठा होतो. चला कमेंट्स करा नक्कीच कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. आणि आपण हा कोकोनट चटणीसोबत सर्व करणार आहोत आलू पराठा. लाईक, शेअर, सबस्क्राईब गाईज प्लीज.